एमआयडीसी मधील कापसाच्या गाठी असलेल्या अग्रवाल यांच्या गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे। या आगीमध्ये कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणात जळून खाक झालेल्या आहेत। घटनास्थळी अग्निशमन दलाचं एक पथक दाखल झालेलं आहे। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण यावेळेस पाहत आहात। साम टीव्हीवर कापसाच्या गोदामाला ही भीषण आग लागलेली आहे आणि एका क्षणातच या आगीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे। ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न देखील सुरू आहेत, परंतु या ठिकाणी कापसाच्या गाठी जळून खाक झालेल्या आहेत। या आगीनं संपूर्ण गोदामालाच आता वेढा घातल्याचं पाहायला मिळत आहे। एमआयडीसी मध्ये असलेल्या अमरावतीच्या या कापसाच्या गाठी असणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाचे इथं शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आग आटोक्यात आणण्यासाठी इथं प्रयत्न आता करण्यात येत आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एमआयडीसी मधील कापसाच्या गाठी असलेल्या अग्रवाल यांच्या गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे। या आगीमध्ये कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणात जळून खाक झालेल्या आहेत। घटनास्थळी अग्निशमन दलाचं एक पथक दाखल झालेलं आहे। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण यावेळेस पाहत आहात। साम टीव्हीवर कापसाच्या गोदामाला ही भीषण आग लागलेली आहे आणि एका क्षणातच या आगीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे। ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न देखील सुरू आहेत, परंतु या ठिकाणी कापसाच्या गाठी जळून खाक झालेल्या आहेत। या आगीनं संपूर्ण गोदामालाच आता वेढा घातल्याचं पाहायला मिळत आहे। एमआयडीसी मध्ये असलेल्या अमरावतीच्या या कापसाच्या गाठी असणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाचे इथं शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आग आटोक्यात आणण्यासाठी इथं प्रयत्न आता करण्यात येत आहेत।